राज्यामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात, मात्र तुम्ही बरेच वर्ष आरपीआय एकीकरणाचं प्रस्ताव ठेवत आहे. नेमकं कुणामुळं तो प्रस्ताव आढळला जातो? कुणामुळे आता कुणावर आरोप काय मी करत नाही आहे, पण एक तर ऐक्य करायचं असेल तर एक खालच्या पातळीवर सुद्धा ऐक्य झालं पाहिजे. म्हणजे जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही नेत्यालाच फक्त दोष देऊन चालणार नाही आहे, तर आपण गावागावामध्ये आपण एकत्र आहोत का? गावागावामध्ये अनेक मंडळं स्थापन केली जातात. कुठल्या एका नेत्याच्या पाठीमागे उभं राहण्याची मेंटॅलिटी नाही. स्वतःचा एक गट स्थापन करून लगेच ऑल इंडियाचा अध्यक्ष होण्याची एक मेंटॅलिटी आमच्या समाजात जास्त आहे. त्यामुळं लोकांनी जर ठरवलं की सगळ्या नेत्यांना एकत्र आलं पाहिजे, तर मी ऐक्यासाठी तर मी अनेक वेळेला सांगितलं आहे की बाळासाहेबांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि बाबासाहेबांचा पक्ष त्यांनी चालवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं. त्यांना पक्षाचं अध्यक्षपद त्यांना देण्याची माझी तयारी आहे. ते जर आमच्या महायुतीसोबत आले तर माझं मंत्रिपद मी त्यांना देण्याची माझी तयारी आहे. त्यांनी आमच्या आघाडीसोबत आमच्या महायुतीसोबत NDA सोबत त्यांनी यावं. विनाकारण टीका करत बसून काय उपयोग नाही आहे, कारण नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत. नरेंद्र मोदी हे संविधान बदलणारे नाही, तर ते संविधान मजबूत करणारे आहेत. नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे. नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण केलेली आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदी संविधान बदलतील हे अफवा पसरवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. आणि माननीय राहुल गांधींना आमचा सवाल आहे की तुम्ही भारत जोडो यात्रा का काढताय, पण 70 वर्षामध्ये तुमच्या पक्षाने काय भारत फोडला होता का? 70 वर्षामध्ये तुम्ही भारत जोडला नाही का? आता तुम्हाला काय वेळ आलेली आहे की भारत जोडूची? आणि कुणीही समाजामध्ये फूट पाडू शकत नाही आहे. नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकासची भूमिका घेणारे आहेत आणि संविधानामध्ये सगळ्या धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका आहे. त्यामुळं मला असं वाटतं की भारत जोडो यात्रा, आता भारत न्याय यात्रा, तुम्ही यात्रा का काढत राहा. आमची यात्रा विकास यात्रा आहे, तुमची यात्रा ही भारत न्याय यात्रा तुम्ही काढा. पण काँग्रेसला एवढं यश मिळेल अशी परिस्थिती अजिबात नाही. आणि त्यामुळं त्यांनी प्रयत्न करावा. जनता ज्यांच्या बाजूला जाईल त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. आम्हाला जनतेवर आमचा विश्वास आहे आणि जनता आम्हाला प्रचंड मताने पुन्हा सत्तेवर आणेल असा आम्हाला विश्वास आहे. राज्यात किती जागा आपल्या